नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यासह देशात मोठी खळबळ उडाली। दरम्यान या प्रकरणाचे राजकीय कनेक्शन असल्याचं बोललं जाते। या प्रकरणात बीडचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्या नातेवाईकांचा हात असल्याचा आरोप केला जातोय। माहितीचे खाते वाटप अद्यापही झाले नाही। दरम्यान खाते वाटपापूर्वीच धनंजय मुंडे हे सर्वपक्षीय नेत्यांच्या निशाण्यावर आली आहे। भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावरून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। त्याचमुळे बीड हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना भोवणार असल्याचं चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर काहीच दिवसात धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती। धनंजय मुंडेंचं नाव या प्रकरणात वारंवार घेतलं जाते। वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे खास आहेत। विरोधकांनी मागणी केली तरी देखील अद्यापही वाल्मिक कराडांवर कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणावर विधानसभा बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले की कोणीही असू त्याला मी सोडणार नाही, असा थेट त्यांनी इशारा दिला। जर वाल्मिक कराडांचा यामध्ये हात असेल तर त्यालाही अटक केली जाईल। त्यामुळे धनंजय मुंडे वाल्मिक कराडशी असलेले संबंध हे मोठे अडचणी ठरू शकतात। फडणवीस सरकारांमध्ये स्वच्छ निकष चेहरे असावे यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व आग्रही आहे। धनंजय मुंडेंचं नाव येताच या प्रकरणात केंद्रीय नेतृत्वाने देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अद्यापही खाते वाटप झालं नाही, त्यामुळे धनंजय मुंडेंवर होणारा आरोप ही त्यांची अडचणी ठरू शकतात। या आरोपामुळे हलके खाते मिळणार किंवा खाते वाटपा अगोदरच धनंजय मुंडेंना नारळ मिळणार अशी चर्चा सध्या सुरू आहे। 2 दिवसापासून धनंजय मुंडे विधानसभातून गायबच आहेत। धनंजय मुंडे हत्या प्रकरणातील पळमूळ उखडून काढणार आहे। मास्टर माइंड कोणीही असो त्याला शिक्षा मिळणारच, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।